नमस्कार. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य विनायकराव कोठेकर सर आणि परिवार यांच्या आर्थिक योगदानातून स्वर्गीय सौ कल्पना नितीन दीक्षित कोठेकर यांच्या स्मरणार्थ नूतन कन्या प्रशालेत आज शुद्ध जल प्रकल्प सेवार्थ समारोहाचे आयोजन. या प्रसंगी कल्पनाताई यांची जिवलग सखी पल्लवी चारठाणकर या समारोहास उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु त्यांनी कल्पनाताईबद्दलचे आपले मनोगत संदेश रूपात पाठवले. पल्लवीताईच्या भावना माझ्या वाणीतून मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. जिवलग सखी कपी, सरांचा मेसेज आला आणि कल्पनाबद्दल लिहून पाठवा असं म्हणाले. तिच्या आठवणीत लिहावं, बोलावं अशी कल्पनाच करवत नव्हती. कोठेकर कुटुंबासोबतचे माझे नाते अगदी लहानपणापासूनचे. मी दिवसभर काकूंकडेच असायची. मला वळवटाची खीर खूप आवडायची व काकू आम्हाला आनंदाने करून खाऊ घालायच्या. सरांची थोडी भीती वाटायची, पण सर प्रेमळही तेवढेच होते. कपी तर काकांची खूप लाडकी. लहानपणापासूनच कपीचा स्वभाव सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा होता. ते 10वी पर्यंत शिक्षण आमच्या सोबतच झाले. शाळेत जाणे, आल्यावर खेळणे, जेवण व अभ्यास सोबतच. खूप भारावलेले दिवस होते ते. मात्र 10वी नंतर मार्ग बदलत गेले, तरी मैत्रीची ओढ मात्र कायम होती. माझ्या लग्नानंतर तेव्हा मोबाईल नसल्याने संपर्क कमी झाला आणि 20 वर्षानंतर आम्ही पुन्हा भेटलो. असं वाटलं जणू बालपण परत आलं. आता मोबाईलवर बोलणं सुरू झालं होतं. तिच्यातील आपुलकीच्या व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा भेटलो. आम्ही दोघे 4 दिवस कल्पनाकडे मुक्कामी होतो. तेव्हा तर भाऊजींची ओळख सुद्धा नव्हती, पण असं वाटलं की भाऊजींची आणि आमची जुनीच ओळख आहे. त्यांच्यातील मोकळ्या स्वभावामुळे आम्ही हक्काने तिथे राहू शकलो. कल्पनाने सर्वांनाच आपलेपणाच्या आपुलकीच्या पाशात बांधले होते. अशी माझी जिवलग सखी. आज मूर्त स्वरूपामध्ये जरी नसेल तरी अमूर्त स्वरूपात आठवणीच्या रूपात ती कायम आमच्या मनामध्ये राहील. मिस यू कपी. जिने आम्हा सर्व मैत्रिणींना एकत्र आणलं ती अंजली शेलगावकर. तिने सुद्धा या जगाचा निरोप घेतला. मात्र आठवणी कायम आहेत. ज्या शाळेने आम्हाला कधी रागावून तर कधी प्रेमाने जे ज्ञानरूपी संस्कार दिले, त्या शाळेबद्दल मी एवढंच म्हणेन. आयुष्याची ज्ञानशिदोरी मिळते ज्या मंदिरी, आयुष्याची ज्ञानशिदोरी मिळते ज्या मंदिरी, शिरपे चातुनी तुरे मिरविता हीच देणगी खरी. वाहते ज्ञानमंदिरी डोळ्यांमधून अजूनही ती डोकावते, अजूनही ती डोकावते. पल्लवीताई, यातील अनमोल असे शब्द, आपल्या भावना मी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न केला. काही चुकले तर क्षमा असावी. कल्पनाताई यांच्या जिवलग सखी पल्लवी चारठाणकरताई यांनी कल्पनाताईंबद्दलचे मांडलेले विचार हे सर्वांना भारावून टाकणारे होते. कल्पनाताई कायमच आपल्या सर्वांच्या स्मरणात राहतील, आपल्या सर्वांच्या आठवणीत राहतील.